नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे पवित्र वटपौर्णिमा. या दिवशी जर तुम्ही सकाळी तुमची घरच्या उंबरवट्यावर श्रद्धेने फक्त एक साधा उपाय केली तर वटपौर्णिमेच्या फळ हजारो पटींनी अधिक मिळत असतं. अशी मान्यता आहे की जर तुमच्यावर कर्जविवाह जुळत नसतील, घरात सतत वादविवाद होत असतील किंवा पतीच्या नोकरीत व व्यवसायात अडथळ येत असतील तर अशा वेळी वटपौर्णिमेच्या दिवशी घराच्या उंबरवट्यावर केलेली हा उपाय नक्कीच फळ देत असतं. तसेच वटपौर्णिमेच्या वडाची पूजा करताना म्हणायची एक मंत्र देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्यामुळे पती दीर्घ आयुष्य होईल. यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, हा विश्वास, प्रेम, समर्पण आणि कुटुंबाच्या मांगल्य जीवनाच्या भावना जपणारी दिवस आहे. अनेक विवाह स्त्री या दिवशी आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी व्रत करत असतात. या दिवशी केलेली प्रत्येक पूजा, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक सावित्रिकता पुण्यफळ देतं. म्हणून अनेक जण सकाळपासून ते घरच्या स्वच्छता, देवपूजा आणि वटवृक्षाच्या पूजा मोठे भक्ती भावने करत असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी उंबरवट्याच्या पूजेला विशेष महत्त्वही मानली जात आहे, कारण हा दिवस पौर्णिमेचा असून वातावरण अधिक असल्याने मानलं जातं. यामुळे या दिवशी घरच्या उंबरवट्टा पवित्र ठेवणे, देवाच्या स्मरण करणे आणि लक्ष्मी स्वरूप मंगल चिन्ही त्याच्या पूजन करणे अत्यंत शुभ मानलं जातं. मैत्रिणींनो, या दिवशी केवळ बाहेरची स्वच्छता पुरेशी नसतं, मनही शांत असणे तितकेच आवश्यकता असतं. कोणाबद्दलही राग किंवा वाईट भावना मनात ठेवायचे नसते. स्वामींचे नामस्मरण करत दिवसाच्या सुरुवात केला तर मन अधिक प्रसन्न राहतं. उद्या सकाळी हा उपाय करण्यासाठी सर्वात पहिली घर स्वच्छ असणे आवश्यकता आहे. शक्यतो असलेला सूर्य उदयानंतर लवकर स्नान करून स्वच्छ प्रसन्न वस्त्र परिधान करा. मनात स्वामी समर्थाच्या नाव घ्या आणि देवाला प्रार्थना करा की आमच्या घरात सुख, शांती, समाधानी आणि मंगल वातावरण राहू दे. उद्या सकाळी शक्यतो सूर्य उदयानंतर आणि दुपारी 12च्या वाजण्याच्या अगोदर हा उपाय पूर्ण करावे. या वेळात वातावरण शांत आणि अधिक पटीने व्यवस्थित असतं. यामुळे पूजेच्या मन सहज एकाग्र होतं. सर्वप्रथम मुख्य दरवाजा जवळील उंबरवट्टा स्वच्छ धुवून घ्या. जर आधीच स्वच्छ असेल तर एखादी स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. स्वच्छता ही प्रत्येक शुभ कार्याची पहिली पायरी आहे. जिथे स्वच्छता असतं तिथे सकारात्मकता विचार अधिक सहज निर्माण होतात. यानंतर एक तांब्याच्या किंवा स्वच्छ भांड्यात शुद्ध पाणी घ्या. यामध्ये चिमूटभर हळद मिसळून, घराच्या गंगाजल असेल तर त्याच्या काही थेंब घालून, गोमूत्र उपलब्ध असेल तर थोडी मिसळू शकता. हे पाणी मुख्य दरवाजाच्या बाहेरील उंबरवट्यावर हलक्या हाताने शिंपडा. त्यानंतर स्वच्छ कापडाने उंबरवट्टा पुसून घ्या. यामागील भावना अशी आहे की आपल्या घरच्या प्रवेशद्वारातून सर्व नकारात्मकता दूर जावी आणि शुभतेचे स्वागत हवे. या थोडीशी पाणी मुख्य दरवाजा जवळही शिंपडा आणि
तेही स्वच्छ पुसून घ्या. जेव्हा आपण घराच्या प्रवेश मार्ग आधाराने स्वच्छ करतो तेव्हा मनामध्ये नवीन सकारात्मकता सुरुवात करायची भावना निर्माण होतं. आता या उपायातल्या सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होत आहे. एक छोटा वाटीत थोडी हळदी घ्या. यामध्ये काही थेंब पाणी किंवा गंगाजल घालून लेप तयार करा. हा हळदीचा लेप घराच्या उंबरवट्यावर लावा. ही हळदीचा लेप ही या उपायातली मुख्य वस्तू आहे, जी उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी उंबरवट्यावर ठेवायची आणि लावायची आहे. हळदी आपल्या संस्कृतीला मंगल, पवित्रता आणि शुभतेचा प्रतीक मानलं जातं. यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळदीला विशेष स्थान दिलं गेलं आहे. उंबरवट्यावर हळदीचा लेप लावताना मनात परमेश्वराचं नाम घ्या. कोणतेही घाई करू नका. शांतता, भक्तिभावनेने आणि ही सेवा करा. प्रत्येक ह्याच्या कार्यामध्ये देवावर विश्वास असू द्या. अनेक घरामध्ये ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली जातं. कारण उंबरवट्टा हा घराचा सामान्य मानला जातं. घरात येणारा प्रत्येक व्यक्तीच्या पहिली पाऊल याच ठिकाणी पडतं. म्हणून हा भाग नेहमी स्वच्छ, पवित्र आणि मंगल ठेवायच्या परंपरा आपल्या पूर्वजांनी निर्माण केल्या होती. माझ्या मैत्रिणींनो, अनेकदा आपण देवाकडे मोठ्याने इच्छा मागतो, पण देवाला सर्वात जास्ती प्रिय असतं ती आपली निस्वार्थ भक्ती. म्हणून हा उपाय करताना फक्त पैशासाठी प्रार्थना करू नका. घरात प्रेम राहू द्या, कुटुंब निरोगी राहू, मुलांच्या आरोग्य मार्ग मिळो, व्यवसायात प्रामाणिक यश मिळू द्या, नोकरीत प्रगती व्हावी आणि प्रत्येकाच्या मनात समाधान राहू, अशी प्रार्थना करा. लक्षात ठेवा की खरी समृद्धी म्हणजे फक्त धन नाही. सुख, कुटुंब, चांगली आरोग्य, मन शांती आणि परंपरा प्रेम हे देखील लक्ष्मीचे रूप आहे. हळदीचा लेप झाल्यानंतर एक छोटा मातीचा दिवा घ्या. शक्यतो असल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावा. तूप उपलब्ध नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. दिव्यामध्ये स्वच्छ कापूसाचा वात ठेवा आणि ती भक्तिभावाने प्रज्वलित करा. हा दिवा मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला सुरक्षित ठिकाणी ठेवा. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा: स्वामी, आमच्या घरात सौंदर्य, प्रकाश, आनंद आणि मंगलता राहू दे. दिवा लावल्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहा, थोडासा अक्षता अर्पण करा. एखादी ताजे फुलं असेल तर तेही अर्पण करा. पूजासाठी असणारी गरज नाही, भाव मोठे असणं महत्त्वाचं आहे. याच ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात ठेवा की हा उपाय कोणत्याही अंधश्रद्धेने मागू नये. हा आपल्या परंपरा, स्वच्छता, शुभता आणि भक्ती यांना दिलेली महत्त्वाचा प्रतीक आहे. यामुळे प्रत्येक कृत्य समजून आणि श्रद्धेने करा. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर उंबरवट्याच्या सजावट आणि पूजन करायची वेळ येते. ही सजावट केवळ सौंदर्यासाठी नसतं, तर ही शुभतेचे स्वागत करण्याची भावना व्यक्त करतं. म्हणूनच प्रत्येक चिन्ह भक्तिभावाने आणि शांत मनाने काढावे. सर्वप्रथम एक छोटासा वाटीत कुंकू घ्या. यामध्ये थोडीशी पाणी किंवा गुलाब पाणी घालून गंध तयार करा. हा गंध तयार झाल्यानंतर उजव्या हाताने अनामिका बोटाने उंबरवट्यावर शुभचिन्ह काढायची सुरुवात करा. सुरुवातीला एक सुंदर स्वास्तिक काढा. आपल्या परंपरेमध्ये स्वास्तिक ही मंगल, संरक्षण आणि शुभतेचे प्रतीक मानलं जातं. अनेक घरांमध्ये कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी स्वास्तिक काढायची प्रथा आजही जपली जातं. स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्या शेजारी लक्ष्मी मातेच्या पावले काढा. ही पावले घराच्या आतल्या दिशेने असावीत. यामागला भावना अशी असतं की घरामध्ये सौंदर्य, सुख, समाधान आणि मंगल वातावरणात टिकून राहावे. यानंतर उंबरवट्याच्या मधोमध
मध्यभागी कमळाच्या फुला काढा. कमळ हे निर्मळतेच्या, स्वास्तिकतेच्या आणि लक्ष्मी मातेच्या कृपेच्या प्रतीक मानलं जातं. यानंतर पुन्हा लक्ष्मीची पावले आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक स्वास्तिक काढा. अशा प्रकारे दोन्ही बाजूला स्वास्तिकमध्ये कमळ आणि लक्ष्मीच्या पावले काढल्याने उंबरवट्टा अत्यंत सुंदर आणि मंगल दिसतं. हे रचना करताना मनामध्ये स्वामी समर्थाच्या नामस्मरण ठेवा. माझे मैत्रिणो, लक्षात ठेवा की चिन्ह काढताना चित्र सुंदर झाली किंवा नाही यापेक्षा ती श्रद्धेने काढली आहेत का हे अधिक महत्त्वाचे आहे. देव आपल्या भावनेला स्वीकारतो, आपल्या कलाकारीला नाही. यानंतर त्या सर्व शुभचिन्हावर हलकीच हळदी कुंकू वाहा. शक्यतो आपल्याला झेंडूची किंवा इतर कोणतीही ताजी फुलं अर्पण करा. यानंतर धूप दीप अगरबत्ती दाखवा आणि काही क्षण शांतपणे डोळे मिटून स्वामी समर्थाच्या स्मरण करा. याच वेळी मनामध्ये अशी प्रार्थना करा की स्वामी आमच्यावर, घरावर, आमची कुटुंब कृपादृष्टी सौंदर्य राहू द्या. आमच्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य, चांगले विचार आणि योग्य मार्ग मिळू दे. घरामध्ये प्रेम, विश्वास आणि समाधान कायम राहू द्या. ही प्रार्थना मनामध्ये केली की मनालाही वेगळीच शांती मिळतं. अनेक जण विचारतात की हा उपाय फक्त महिलांची करायची का? याच्या उत्तर अगदी सोपी आहे. घरातली परिस्थिती अनुसार हा उपाय स्त्री किंवा पुरुष या दोघीपैकी कोणीही करू शकता. जर विवाहित स्त्री काही कारणामुळे पूजा करत आली नाही तर घरातली इतर सदस्यांनी श्रद्धेने ही सेवा केलं तरी तितकेच मंगल मानले जातं. कारण देव भक्ती पाहतो, व्यक्ती नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की उपाय करताना घरामध्ये वादविवाद, राग किंवा कटू बोलून टाळणा. वटपौर्णिमेच्या दिवशी प्रेम, संयम आणि कुटुंबातली एकापैकी सौंदर्य देत. यामुळे शक्यतो तितकेच हसतमुखी राहा. एकमेकांशी प्रेमाने बोला आणि दिवस सकारात्मकतेने घालवा. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही ह्या पूजामध्ये सहभागी करून घ्या. यानंतर दिवा दाखवा. देवाला दिवा दाखवा. या फुलं अर्पण करू द्या किंवा स्वामींच्या नाम घ्यायच्या सांगा. अशी छोटी गोष्टीमधला संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतं. याच्या दिवशी स्वयंपाक घरातली विशेष महत्त्व दिलं जातं. कारण जिथे अन्न तयार होतं तिथे अन्नपूर्ण मातेच्या वास मानली जातं. यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस किंवा चुलीजवळच्या छोटीशी स्वास्तिक काढा. हळदी कुंकू वाहा आणि अन्नपूर्ण मातेच्या स्मरण करा. हा सेवा करताना मनात अशी भावना ठेवा की आपल्या घरात कधीही अन्नाच्या कमतरता भासू नये. प्रत्येकाच्या वाटेत समाधान अन्न मिळू दे आणि कोणीही उपाशी राहू नये. माझ्या मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा फक्त एक दिवस नाही तर ते आपल्याला एक सुंदर संदेश देतं. नाती जपा, श्रद्धा आणि कुटुंब जपा आणि देवावर विश्वास कधीही सोडू नका. उद्या हा उपाय करताना घाई करू नका. प्रत्येक घरामध्ये सगळे प्रत्येक कृती शांतपणे करा. कारण जिथे मन शांत असतं तिथेच भक्तीची खरी अनुभूती मिळतं. उंबरवट्टा पूजा पूर्ण झाल्यानंतर अनेकांच्या मनात एक प्रश्न येतं की आता पुढे काय करावे. तर मैत्रिणींनो, या दिवसाच्या खरे महत्त्व फक्त एक उपाय करून संपत नाही. संपूर्ण दिवस स्वास्तिक विचार, संयम आणि देवांना स्मरण यामध्ये घालवण्याचा प्रयत्न करावे. कारण जेव्हा कृतीसोबतच मनाची शुद्धताही जोडली जातं तेव्हाच या सौंदर्य आनंद अधिक अनुभवता येतं. जर तुमच्या घराजवळ वडाचे झाड असेल तर शांत शक्यतो असेल तर श्रद्धेने त्याच्या पूजा करा. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा, हळदी कुंकू फुला वावा अर्पण करा आणि मनापासून ते प्रार्थना करा. वटवृक्ष हा सौंदर्य, दीर्घ आयुष्य आणि कुटुंबाच्या मांगल्यतेच्या प्रतीक मानला जातं. म्हणूनच या दिवशी त्याच सेवा विशेष भक्तिभावाने केलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाच्या पूजा करताना पतीच्या दीर्घ आयुष्य
होण्यासाठी तुम्हाला ओम सावित्री सत्यवान नमः या मंत्राचा जप करायची आहे. एखादी कारणामुळे वडाच्या झाडापर्यंत आणि शक्य नसेल तर घरातली देवघरात बसूनही स्वामी समर्थाच्या लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांच्या स्मरण करणं. शक्यतो श्रद्धा जिथे असतं तिथे अंतर महत्त्व राहत नाही. उद्या शक्यतो असलेली घरात गोड पदार्थ नैवेद्य तयार करा. साखर, खीर किंवा तुमच्या घरातली पुरणपोळी परंपरेनुसार कोणतेही जसा करता आलेली आहे तेच पद्धतीने तुम्ही करत राहा आणि नैवेद्य अर्पण करा आणि सर्वांना प्रसाद म्हणून प्रेमाने ग्रहण करावे. या दिवशी घरात आलेली कोणत्याही व्यक्तीची नम्रपणे वागा. कडू बोलून वाद वगैरे विवाद टाळा. व्यक्तीच्या नामस्मरण वगैरे व्यवस्थित करून घ्या. कारण वटपौर्णिमेला आपल्याला केवळ पूजा शिकवत नाही तर सुंदर आचरणही शिकवतं. मैत्रिणींनो, अनेक वेळा लोक विचारतात की हा उपाय केल्याने लगेच परिणाम दिसतो का? याचा उत्तर अतिशय साधा आहे. धार्मिक उपाय आहे. श्रद्धेने प्रतीक असतात. ते आपल्या मनामध्ये सकारात्मकता, आशा आणि भक्ती वाढवतं. त्यामुळे कोणत्याही उपायाकडे तात्काळ चमत्कार म्हणून पाहू नका. विश्वासाने केलेली प्रत्येक प्रार्थना मनात बळ देतं आणि या योग्य दिशेने चालण्याच्या प्रेरणा देतं. म्हणूनच उद्याचा हा दिवस आनंदाने साजरी करा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आपल्या कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करा. चांगली विचार करा आणि प्रत्येक कामाच्या सुरुवात स्वामी समर्थाच्या नावाच्या करा. जर तुमच्या घरात आर्थिक अडचणी असल्या तर त्या दूर होतील अशी प्रार्थना करा. नोकरीमध्ये प्रगती हवी असेल तर, व्यवसायात शौर्य हवे असेल तर, मुलांच्या शिक्षणामध्ये आशीर्वाद हवे असेल तर, वैवाहिक जीवन आनंद राहावे असे वाटत असेल तर, घरातली आजारी व्यक्ती लवकर बरी हवे अशी इच्छा असेल तर त्या सर्व भावना स्वामींच्या चरणी अर्पण करा. उंबरवट्याला केलेले हळदीचे लेपन, लावलेली दिवा, काढलेली शुभचिन्ह आणि केवळ प्रार्थना या सर्वांचा उद्देश एकच आहे. घरामध्ये प्रेम, शांतता आणि मंगल वातावरण कायम राहावे. आजचा हा उपाय श्रद्धेने करताना कोणावरही जबरदस्ती करू नका. प्रत्येक ह्याच्यामध्ये श्रद्धा आहे त्या भक्तिभावाने सेवा करावी. कारण देवाला दिखावा नको असतं तर निर्मळ मन हवे असतं. श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो की तुमच्या घरातली प्रत्येक संकट दूर व्हावे, प्रत्येक कुटुंबामध्ये आनंद नांदावे, निरोगी आयुष्य लाभे, घरामध्ये सुख समृद्धी वाढावे आणि प्रत्येकाच्या जीवनात योग्य मार्गाने यश प्राप्ती व्हावा. जर आजच्या या मार्गदर्शन तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल असेल तर हा व्हिडिओ मनापासून लाईक करा. जर वटपौर्णिमेचा हा दिवस माहिती नाही अशी आपल्या नातेवाईकांकडून आणि मित्रपरिवाराकडून शेअर करा. म्हणजे त्यांनाही ह्या पवित्र दिवसाचा लाभ घेता येईल. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या मनापासून प्रार्थना करते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा लिहा जरूर. व्यक्त करा. तुमच्या प्रत्येक कमेंटसाठी मी स्वामींच्या चरणी मंगल प्रार्थना करते आणि असेच भक्तिपूर्वक आणि श्रद्धाने आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते. तर भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.